नमस्कार मंडळी, आपण जर एक काकडी उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खास होणार आहे। कारण की आपण ही जी काकडी आहे ही जमिनीवर पसरून दिलेली आहे। तिला काही आपण तार काठीचा आधार दिलेला नाही। पण या ठिकाणी आपण काकड्या कशा तोडत्या ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा। आपण या ठिकाणी ही जी काकडी आहे हे आपण देशी जुगाड केलेला आहे। बघू शकता तुम्ही, काडी आपली जवळपास काडी म्हणजे तुराटीचं धसकट आहे, जवळपास 3 ते 3.5 फूट धसकट आहे तुराटीचं। बघू शकता तुम्ही कसं धसकट येतं या ठिकाणी। आणि आपण या ठिकाणी काकड्या असं उभ्यानं तोडीत आहे, म्हणजे जिथं काकडी तेच आपल्या या ठिकाणी वाकाचं काम पडणार आहे, नाही तर वाकाचं काम पडणार नाही। या ठिकाणचे काकडा उत्पादक शेतकरी असेल त्यांच्यासाठी हे काम थोडं सुलभ होणार आहे। कारण की आपण जर हाताने तोड्या तर आपलं प्रत्येक ठिकाणी वाकून या ठिकाणी असं पान लागतं। पण या ठिकाणी आपलं कसं अशी काकडी पाहिजे, ज्या ठिकाणी काकडी आहे त्या ठिकाणीच आपण असं वाकाचं आणि काकडी तोडून घ्यायची। बघू शकता तुम्ही, नाही तर असं सर्वत्र आपलं वाकणं लागतं व आपलं काकड्या तोडू आपली कंबर जाते। बघू शकता तुम्ही, आपण जिथं काकड्या आहे ना तेच आपलं वाटतं। या ठिकाणी एक काकडी आहे, पुन्हा इथे एक काकडी आहे। जिथं काकडी आहे आपलं त्याच ठिकाणी वाकायचं आहे, नाही तर बाकी नुसतं आपण असं पाहून पुढे चालू शकतो एकदम। आणि याला झाडाला बी काही पानाला इजा होत नाही, एकदम हळूवार आपण त्याला हे असं बघू शकतो। हे असं काकडी बी आपलं विसरत नाही मागं, आणि वेळ आपलं जे काम कमी वेळात आपलं या ठिकाणी काम होतं, म्हणजे काकड्या तोडायला वेळ बी कमी लागतो आणि आपली कंबर पण जात नाही। या ठिकाणी घडी आपलं वाकाचं काम पडत नाही। तुम्ही काकड्या कसं तोडता हे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे काडीच्या आधारे तोडता का असं हातानं वारून तोडता। जेणे हातानं आपण असं जे वारून तोडतो तर आपला जिथं काकडी नाही तिथं बी वाका लागतं, म्हणजे उभा राहायला चान्सच नाही। पण जर आपण ह्या काडीच्या साहाय्याने काकड्या तोड्या तर तुम्हाला वाकाचं काम नाही, फक्त ज्या ठिकाणी काकडी आहे त्या ठिकाणीच वाकू शकता। आता आपण एकदाच या ठिकाणी असं जवळपास 2, 3, 5 फुटापर्यंत असं बघू शकतो। ज्या ठिकाणी आपल्याला काकडी दिसली समजा एकदाच पाहून घ्यायचं आपण 4-5 ठिकाणी, 4-5 फुटाचं अंतर। या ठिकाणी 2 काकड्या आहे, एकदाच आपण या ठिकाणी असं इथं वाकायचं। आपलं घडी वाकाचं काम पडत नाही, वाकू आपली कंबर जाते। आणि त्याच्यामध्ये एक तर वज जडदार आहे, वजाचं पीक हे काही हलकं पीक नाही। एक तर ते काकड्याचं वज वेगळं आणि वाकू वेगळं, त्यामुळं तुम्ही असं हळूवार काकड्या तोडायच्या काडीच्या साहाय्याने। तुम्ही कशाची बी काडी घेऊ शकता, 3-4 फुटाची काडी घ्यायची मस्त। मी या ठिकाणी तुराटीचं धसकट घेतलं आहे, पाहू शकता फाट्याचं मस्त। आणि यांना असं हळूवार काकड्या आपला पायाला बी आणि आपले पाय बी वेळावर पडत नाही, आपण दूरपर्यंत बघू शकतो। तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे पीक पाणी नावाचं, याला सध्या तुम्ही फॉलो करून ठेवा, जेणेकरून असे आपण या ठिकाणी शेतीच्या माहितीचे व्हिडिओ आपण याच्यावर टाकीत राहतो, जेणेकरून शेतकऱ्याचे कष्ट कमी व्हावा। हेच आपला एक हेतू आहे, शुद्ध हेतू। धन्यवाद।